आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल कढाई पनीर. पनीरचे बऱ्याच रेसिपीज आपण करतो किंवा पनीरच्या बऱ्याच भाज्या करतो. त्यातल्या त्यात ही कढाई पनीर थोडीशी मस्त स्पायसी वगैरे असते. तर मला पर्सनली ही कढाई पनीर खूप आवडते. मग ती चपाती सोबत किंवा कुठल्याही फुलक्यासोबत. आता मी आज तर फुलक्यासोबत केलेले आहे. मग फुलक्यांना मस्त तूप लावायचं, त्यासोबत पण अप्रतिम लागते. बटर रोटी सोबत छान लागते. त्यानंतर नान वगैरे सोबत तर छान लागतेच. आणि करायला अगदी सोपी आहे. घरच्या साहित्यामध्ये होते आणि यामध्ये खूप काही इन्ग्रीडियंट पण लागत नाही. पण आज आपण एक मस्त असा मसाला तयार केला आहे, ज्यामुळे या ढाबा स्टाईल कढाई पनीरची चव अजूनच वाढेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची मस्त अशी रेसिपी सुरू करूया. त्यासाठी एका कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं, की यामध्ये असे मोठे-मोठे किंवा क्यूब्समध्ये 2 कांदे कट करून घेतले आणि 2 शिमला मिरची पण अशाच कट करून घेतल्या आणि या दोन्ही आपण असे थोडेसे फ्राय करून घेऊ. म्हणजे अगदी थोड्या तेलामध्ये केले तरीही चालेल. अगदी 1-2 टेबलस्पून तेल घ्यायचं आणि यामध्ये हे दोन्ही छान परतवून घ्यायचं. आणि तुम्ही बघत आहात असे मोठे क्यूब्स कट करायचे, म्हणजे ते दिसायला छान दिसतात. तर हे बघा, शिमला मिरची आणि कांदा मी हाय फ्लेमवर 2-3 मिनिटं छान परतवून घेतला. हा काढून घेऊ आणि आता यामध्येच पनीर फ्राय करून घेऊ. तर मी पनीरचे असे मोठे क्यूब्स कट करून घेतले होते. तुम्ही कुठल्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता आणि आता याला पण छान परतवून घेऊ. तर दोन्ही बाजूनी सगळीकडून छान असा रंग येतपर्यंत किंवा थोडे छान परतवून घ्यायचं आहे. हे पनीर फ्राय होतपर्यंत, हे परतवून घेतपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 वेलची आणि 5-6 मिरे घेतले. 1 चमचा जिरं आणि 2 चमचे मी इथे धणे घेतलेले आहे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आणि 2 काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. तर या मसाल्यामुळे या कढाई पनीरची चव अजूनच वाढते. तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तर आता हे फक्त आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर हे थंड करून घेऊ आणि मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेऊ. खूप बारीक पावडर नाही करायची, थोडंसं जाडसर ठेवायचं. हा धणे जिरे पूड थंड होतपर्यंत आपण जे पनीर फ्राय करायला ठेवले होते ते पण झालेले आहे. तर हे बघा, या पद्धतीने सगळीकडून मी छान असे भाजून घेतले आणि आता यावरती थोडंसं मीठ घालू चवीपुरतं. अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा इथे धणे जिरे पूड घालायची आहे. म्हणजे या पनीरला पण छान चव येते आणि अगदी अशी सपक लागत नाही. आता सोबतच इथे थोडीशी मी हळद पण घातली आणि हे जे कांदा आणि शिमला मिरची आपण फ्राय करून ठेवलेली होती, परतवून ठेवली होती, ती पण यामध्ये मिक्स करून घेतली आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि फक्त असंच थोडंसं मिक्स करून घेते. आता हे आपण बाजूला ठेवू आणि या कढाई पनीरची ग्रेव्ही तयार करायला घेऊ. त्यासाठी एका कढईमध्ये 3-4 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं, की यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले ते यामध्ये घालू आणि हे कांदे सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. हा कांदा सॉफ्ट होतपर्यंत आपण जे सुरुवातीला धणे जिरे भाजून घेतले होते, एक मसाला तयार करून घ्यायचा होता, तो वाटून घेऊ. तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी याला घालून छान अशी बारीक वाटून घेतलेला आहे किंवा बारीक केलेला आहे. खूप पावडर नाही केली आहे, तुम्ही बघू शकता. आता याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी 2 मोठे टोमॅटो घेतले. शक्य असेल तर थोडेसे लाल टोमॅटो घ्या आणि हे टोमॅटोचे मोठे-मोठे कट करून यामध्ये घातले आणि आता याला छान बारीक करून घेऊ. तर टोमॅटोची अगदी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर हे बघा, छान बारीक पेस्ट तयार झाली. आता ही बाजूला ठेवू आणि आपण आपल्या कांद्याकडे वळूया. तर कांदे पण छान परतून झालेले आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान गुलाबी रंगावरती परतलेले आहे. आणि आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. कोथिंबीर पण मी आलं लसूण सोबत वाटते, त्याच्यामुळे याचा रंग हिरवा आहे. आता ही आलं लसूण पेस्ट 1-2 मिनिटं परतवून झाल्यानंतर ही टोमॅटोची जी पेस्ट आहे, ही यामध्ये घालू आणि या मिक्सरमध्येच थोडंसं पाणी घातलं आणि हे पण यामध्ये घालून आता ही टोमॅटोची पेस्ट आपण छान तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ. 1-2 मिनिटं परतवून झाल्यानंतर हे अशी उडत होतं, त्याच्यामुळे मी याच्यावरती झाकण ठेवून
परत 1-2 मिनिटं छान परतवून घेतलं. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं होतं आणि यानंतर यामध्ये मी सगळे मसाले घातले आणि त्यावेळेस नेमकं मी कॅमेरा बंद करून घेतला. व्हिडिओ सुरूच होता, पण मला असं वाटलं की बंद आहे आणि मी बटन प्रेस केली आणि कॅमेरा बंद झाला. तर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा तिखट घातलेला आहे. त्यानंतर जो आपण मसाला तयार करून घेतला होता, तो मी 2 चमचे घातला. चवीपुरतं मीठ घातलं आणि छान मिक्स करून परत यावरती झाकण ठेवून याला तेल सुटतपर्यंत परतवून घेतलं. तर तुम्ही बघितलं छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये मी 3 टेबलस्पून दही फेटून यामध्ये घातलेलं आहे. फेटून घालायचं म्हणजे त्यामुळे जे दही आहे ना किंवा दह्याचे असे लम्प्स दिसत नाही आणि खूप छान मिक्स होते. तर सतत हलवत मी हे छान परतवून घेतलं आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालू. थोडीशी कन्सिस्टन्सी आपली जशी ग्रेव्हीची पाहिजे त्या पद्धतीची ठेवू आणि छान उकळून घेऊ. तर आता या दह्याचं पण छान तेल सुटतं किंवा तूप सुटतं. तर तुम्ही बघू शकता मस्त दह्याचं पण छान तूप सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीला छान तर्री आलेली आहे. तर आपली ग्रेव्ही तयार आहे. आता जे आपण पनीर फ्राय करून घेतले होते, पनीर आणि कॅप्सिकम आणि कांदा, तो पण यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ. इथे मला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी थोडीशी चेंज करायची आहे, म्हणजे मला थोडीशी थिक वाटत आहे. तर मी अगदी 2-3 टेबलस्पून अजून पाणी घातलं किंवा पाव कप इतकं पाणी यामध्ये घातलं आणि जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता वरून इथे मी 1 चमचा साखर घातली, थोडीशी कसुरी मेथी घातली, जो मसाला आपण तयार करून घेतला होता, तो थोडा घातला अर्धा चमचा आणि मस्त कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊ. तर आपली ही कढाई पनीर तयार आहे आणि आज मी ही कढाई पनीर फुलक्यांसोबत सर्व्ह केलेली आहे. तर मी मस्त असे छोटे-छोटे फुलके तयार करून घेतले. त्याला आतून मस्त तूप लावून घेतलं आणि या फुलक्यांसोबत एन्जॉय केलं. तर ही कढाई पनीर अगदी सोपी रेसिपी आहे. यामध्ये जो मी मसाला तयार करून घेतला होता ना, त्याने या कढाई पनीरची चव अजून वाढते. नक्की ट्राय करा या पद्धतीने आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. आणि हो, ही जी रेसिपी आहे किंवा कढाई पनीर म्हणा किंवा पनीरचे कुठलेही जी काही आपण भाजी करतो ती मस्त पराठ्यांसोबत छान तेलाचा पराठा असो, तुपाचा पराठा असो, बटर लावून पराठा केलेला असेल ना तरीही मस्त लागतं किंवा मग तुम्ही याला नानसोबत, रोटीसोबत, बटर नानसोबत एन्जॉय करू शकता. इवन हे जीरा राईससोबत पण छान लागतं. मस्त जिराचा तडका द्यायचा राईसला आणि त्यासोबत पण वरणाची वगैरे अजिबात गरज नाही. मस्त एन्जॉय करायचं. तर आजची ही अगदी साधी, सोपी कढाई पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.